नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण पुन्हा एकदा भेटतोय आणि आज आपण गोधूम म्हणजे गव्हाबद्दल बोलतोय. गहू हेही धान्य अत्यंत प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलं गेलेलं असं आहे. माश म्हणजे उडीद, व्रीही म्हणजे तांदूळ, मुदग म्हणजे मूग, तीळ, यव या आणि मसूर, प्रियंगू अशा काही धान्यांचा उल्लेख फार जुन्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये गोधूम म्हणजे गहू हे महत्त्वाचं आहे आणि याविषयी जगात म्हणजे सध्याच्या आपल्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर गव्हाबद्दल आपण खूप वाचतो, खूप ऐकतोय आणि गहूसुद्धा खाणं हे चुकीचं आणि वाईट आहे की काय असं वाटायला लागतं. जसं तांदूळाबद्दल आपण हल्ली बोलतो की तांदूळ खायचा याचा अर्थ वजन वाढवून घेणं हे जसं आहे. किंबहुना कित्येक डॉक्टरही असं सांगतात की जसं प्रोटीन डेफिशियन्सी पासून निर्माण होणारे अ, व्याधी किंवा रोग आहेत, तसे कार्बोहायड्रेट कमी झाल्यामुळे होणारे रोग आहेत का? असं काही नाही दिसत. तर कार्बोहायड्रेट्सवर आपण निर्बंध लावायला हरकत नाही आणि प्रोटीन्स वाढवायला हवेत. अशा प्रकारची वक्तव्य आपण ऐकतो, वाचतो. मग खरंच गहू एवढा वाईट आहे का? आणि गव्हाबद्दल आयुर्वेदाचं म्हणणं काय? हे आपण नक्कीच समजून घ्यायला पाहिजे. आयुर्वेदाने गहू हे प्राचीन काळापासून सांगितलंय याचाच अर्थ गहू हाही प्राचीन काळापासून आजपर्यंत महत्त्वाचं धान्य म्हणूनच मानलं गेलं आहे, यात काही शंका, संशय नाही. पण तरीसुद्धा आज मिळणारा गहू, आज आपले एकंदरीत अ, ज्या पद्धतीने गहू तयार होतो, आपल्यापर्यंत येतो आणि त्याच्यावर असणारे संस्कार याचा विचार केला, तर गव्हाबद्दल प्रश्न निर्माण होतात. पण गहू हे धान्य म्हणून तुम्ही विचारात घेतलंत, तर त्याच्यामध्ये कसं घ्यावं, काय घ्यावं आणि कुठल्या प्रकारे घ्यावं याच्याबद्दल आयुर्वेदाने पुष्कळ सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आयुर्वेद गव्हाला अत्यंत बलकारक, पुष्टी देणारं, शीतल अशा स्वरूपाचं हे धान्य मानलंय. त्यामुळे हे गहू हे धान्य घेऊच नाहीये, कमीत कमी घ्यावं, अशा प्रकारचा कुठलाही निर्देश आयुर्वेद सांगत नाही. तरीसुद्धा आयुर्वेदाने एक सांगितलंय ते म्हणजे आमकर आहे. त्यामुळे योग्य प्रकारे जर हे धान्य घेतलं गेलेलं नाही, जर आपली पचन व्यवस्था जर योग्य अवस्थेत नसेल आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहताय, जिथे तुम्ही तुमचं जीवन जगताय, तो भूप्रदेश जर गहू खाण्यासाठी जर कुठल्याही प्रकारचे निर्बंध सांगत असेल, तर त्या दृष्टीने आयुर्वेदाने नक्कीच काही अ, महत्त्वाचे असे निर्बंध सांगितलेले आहेत. तर त्या दृष्टीने आपण हे समजून घ्यायला पाहिजे. गहू हा मलकर आहे. आम आम निर्माण करणारा आहे, शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण करणारा आहे आणि हे आता सध्या आपण जे काय आपण ऐकतोय, वाचतोय, त्यामध्ये ग्लुटेन आहे, ग्लियाडिन नावाचं ते प्रथिन आहे, त्यात ॲलॉक्सान म्हणून एक द्रव्य आहे. या सगळ्यांचा विचार जर केला, तर गहू हे खरंच आपल्या शरीराला बाधा आणणारं अशा तऱ्हेचं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण चांगल्या भुकेच्या वेळेला भरपूर श्रम करणाऱ्या लोकांनी आणि जिथे अ, बाष्पाचं प्रमाण कमी आहे, अशा भूप्रदेशामध्ये गहू खाण्यास कोणताच प्रश्न नाही. मग त्यामुळे जसं आम्ही म्हणतो, की तांदूळ कसा खावा हे आयुर्वेद सांगणं जाणे, तसंच गहूही कसा खावा हे आयुर्वेदाकडूनच समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे सध्या तरी मी इथेच थांबतोय. आपल्या घरामध्ये रोजचा येणारा गहू हा आपण योग्य प्रकारे खाऊ आणि न मुख्यतः मुंबईमध्ये जिथे बाष्पाचं प्रमाण अधिक असतं, विशेषतः पर्जन्य काळामध्ये,
त्यावेळेला गव्हाचं प्रमाण कमी ठेवण्याचा फायदा नक्कीच आहे. पण आत्ताच्या हेमंत शिशिर ऋतूमध्ये आपल्या भुकेप्रमाणे, आपल्या पचनशक्तीच्या अवस्थेप्रमाणे गहू खायला काही प्रॉब्लेम नाही. पण ते कोणी खावा, कसं खावं हे आपल्या आयुर्वेद तज्ञाला नक्की विचारा आणि आपण गहू खायला काही हरकत नाही. त्यामुळे सध्या इथेच थांबतोय. जय जय रघुवीर समर्थ